नमस्कार मित्रो, माझं नाव सर्व आणि मी प्रसाद करतो माझ्या युट्यूब चॅनल योजना वाल्यावर। तर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी सरकारद्वारे मोठी खुशखबरी जाहीर करण्यात आलेली आहे। आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे। पण त्यासाठी शेतकऱ्यांकडे 3 महत्त्वाच्या वस्तू असणं खूप जास्त गरजेचं आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे 2 कागदपत्र जे तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलद्वारे पोर्टलवर अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुमचं नाव यादीमध्ये असणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसोबतच महाराष्ट्रातील तमाम योजनांच्या माहितीसाठी तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्याच्या व्हिडिओकडे। तर सगळ्यात आधी नमो शेतकरी योजना ही काय आहे तर तुम्हाला माहितच असेल, ही एक महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय शेतकरी कल्याणकारी योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जाते। 6,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि 6,000 रुपये पीएम किसान योजनेचे असे 12,000 रुपये तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारद्वारे दिल्या जाते आणि योजनेची जी रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे जमा केली जात असते। पण माहिती आहे का, 20वा हप्ता जसा पीएम किसान योजनेचा जाहीर करण्यात आला त्याच्यानंतर जे आहे लाभार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे। तर बघा, कृषी विभागाच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी होत आहे। 20वा हप्ता हा पीएम किसान योजनेचा आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, हे लक्षात असू द्या। 20वा हप्ता सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला होता महाराष्ट्रातील, ठीक आहे। आणि 21व्या हप्त्यापर्यंत ही संख्या सुमारे 92 ते 93 लाखांवर आली। आता येणाऱ्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यात सुमारे 90,41,241 शेतकऱ्यांच्याच खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे आणि जे शेतकरी आहे जे यादीमध्ये नाहीत त्यांना आता योजनेतून वगळण्यात येणार आहे। आता वगळण्याचे कोणते कोणते जे आहे कारणे असू शकतात ते जाणून घेऊया। मृत लाभार्थी, जे शेतकऱ्यांचा जो सर्वे करण्यात येतो, ई-केवायसी करण्यात येतो, तर जे शेतकरी मृत झालेले आहे त्यामध्ये 28,000 शेतकरी आहे। दुहेरी लाभार्थी म्हणजे एकच शेती आहे आणि ज्या शेतीवर 2 ते 3 शेतकरी लाभ घेत होते ते दुहेरी शेतकरी, त्यांना सुद्धा आता योजनेतून वगळण्यात आलेला आहे। एकच राशन कार्ड एकच लाभार्थी नियम, आता हा नियम काय आहे तर समजून घ्या। एक राशन कार्ड आहे तुमच्या परिवाराचं, त्या परिवारामध्ये 2 शेती आहे, ठीक आहे। आणि 2 शेती असल्यामुळे एक लहान भावाकडे आहे आणि मोठ्या भावाकडे आहे आणि दोन्ही भावांचं जे नाव आहे एकाच राशन कार्डवर आहे, म्हणून जे आहे त्यातील एका जणाला वगळण्यात येईल। तेच जे आहे नवीन हे लागलेलं आहे, एक रेशन कार्ड आणि एक लाभार्थी हा नियम आहे। सोबतच ITR भरणारे शेतकरी किंवा ज्यांच्या घरातील जे सदस्य आहेत ते सरकारी नोकरीवर असतील असे शेतकरी सुद्धा यातून वगळण्यात आलेले आहे आणि सुमारे असे खूपच जास्त शेतकरी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत। तर आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार हे सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप सारे शेतकरी याची वाट बघत आहे। तर बघा, सध्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त उत्सुकता आहे ती 8व्या हप्त्याची। उपलब्ध माहितीनुसार सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक असल्यामुळे हा जो आहे हप्ता आता वाढवण्यात येत आहे। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये 8वा हप्ता जो आहे दिसत असेल तो डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे। याचं कारण इलेक्शन आहे, मतदान आहे, परंतु जे आहे आचारसंहिता वगैरे आहे आणि खूप सारे इलेक्शन पोस्टपोन म्हणजे त्याची जी तारीख सुद्धा वाढलेली आहे। काही जिल्ह्यामध्ये 20 डिसेंबरला इलेक्शन होणार आहे, म्हणून 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकते, 2ऱ्या आठवड्यामध्ये मिळणार नाही। तर 3रा आठवडा किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो आहे 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि होऊ शकतेच, ठीक आहे। तर त्यासाठी आता तुम्हाला जे कागदपत्र म्हटलं तुम्ही की कोणते कागदपत्र शेतकऱ्यांजवळ असणे आणि गरजेचं आहे आणि हे सगळं तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन हे डॉक्युमेंट कसे बनवायचे किंवा कसे अपलोड करायचे हे जर नसेल माहिती तर कमेंट करा, मी तुमच्यासाठी उद्यालाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल। तर बघा,
जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत त्यांना ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही. म्हणून लवकरात लवकर ई-केवायसी करा. ई-केवायसी कशी करायची यासाठी तुमच्यासाठी मी उद्याला व्हिडिओ घेऊन येईल. जर आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसेल किंवा पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी प्रबंधित असेल तर हप्ता रोखला जाईल. म्हणजे जर तुमची केवायसी रिजेक्ट करण्यात आली असेल तर सुद्धा तुम्हाला योजनेतून हटवल्या जाईल. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार कार्ड तुमचं बँक खात्यांसोबत लिंक आहे का नाही हे सगळ्यात आधी तपासायचं आहे. हे कसं तपासायचं ते नसेल माहिती तर मला सांगा, मी तुमच्यासाठी मस्त व्हिडिओ घेईन. तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारेच घर बसल्या बसल्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही हे सगळं चेक करू शकणार. त्यानंतर पीएम किसान ई-केवायसी पूर्ण करणे. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना लिंक आहे, त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेची जरी ई-केवायसी केली तरी तुमची नमो शेतकरी योजनेची ई-केवायसी होऊन जाईल. त्यानंतर बँक खात्यासोबत तुमचं डीबीटी सक्रिय असणं हे खूप गरजेचं आहे. हे सुद्धा कसं चेक करायचं त्याच्यावर सुद्धा मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल. आता बघा, जे शेतकरी पात्र आहेत त्यांना 2 टप्प्यांमध्ये ज्या लाभ वितरित होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जो आहे 12 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे. तुम्हाला इथं दिसत असेल तर मागील हप्त्याच्या प्रमाणे या वेळीही पहिल्या टप्प्यांमध्ये या जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे. मराठवाड्यामधील लातूर, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, ज्याला तुम्ही उस्मानाबाद सुद्धा म्हणून ओळखत असेल, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर विदर्भातील काही भाग जसं यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये जो आहे लाभ मिळेल आणि दुसरा टप्पा 2 ते 3 दिवसाच्या गॅप मध्ये चालेल आणि त्याच्यानंतर उर्वरित जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले जातील. आता बघा, ही तर सगळं तुम्हाला मी सांगितलं किती तारखेला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु लाभार्थी यादी कशी चेक करायची? जर तुमचं या यादीमध्ये नावच नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, चला आता ते जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी कशी लाभार्थ्यांची यादी चेक करायची ते तुम्हाला जाणून घ्यायची आहे. तुम्ही हे तुमच्या मोबाईल फोनद्वारे करू शकता. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या जे मोबाईलमध्ये गुगल ब्राउझरला ओपन करायचं आहे आणि गुगल ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला लिहायचं आहे पीएम किसान. काही या पद्धतीने पीएम किसान लिहायचं आहे. पीएम किसान लिहिल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचं सर्च वर येऊन जाईल आणि तुम्हाला खाली दिसत असेल 31/11/2025 कालच म्हणजे 2 ते 3 दिवसाआधीच जे आहे नवीन लिस्ट लावलेली आहे सरकारद्वारे. जर तुम्हाला हे ऑप्शन नसेल दिसत तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पीएम किसान gov.in हे वाली पोर्टल तुम्हाला ओपन करायचं आहे जे पहिल्या नंबरवर येईल आणि त्यानंतर तुम्हाला हे खाली खाली स्क्रोल करायचं आहे काही या प्रकारे आणि इथे आल्यानंतर बेनिफिशियरी लिस्ट तुम्हाला काही या प्रकारचं ऑप्शन दिसत असेल. हे बघा, बेनिफिशियरी लिस्ट आणि इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथे क्लिक करसाल इथे तुमच्या समोर काही या प्रकारचं एक नवीन पान उघडून जाईल. आता या पानावर तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, विलेज काही या प्रकारे इथं लिहून दिसत असेल. तर इथे कसं काय निवडायचं आहे तुम्हाला ते सांगतो. सिलेक्ट स्टेट मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला आपलं राज्य, महान राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र तुम्हाला लिहायचं आहे, त्याचं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि त्यानंतर तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव किंवा जे शहर असेल त्या शहराचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. गोष्टी जेव्हा तुम्ही निवड करता तेव्हा या गोष्टीची लक्षात असू द्या की सगळ्या गोष्टी तुम्ही निवडल्या पाहिजे. जिल्हा जर निवडला असेल तरच तुम्ही तालुका निवडू शकता आणि तरच तुम्ही जे आहे तुमचं गाव निवडू शकता. त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी काही या प्रकारे ओपन होऊन जाईल. यामध्ये तुम्ही तुमचं नाव तपासू शकता. आता बघा, इथे 1 ते 50 पर्यंत तुम्हाला जे आहे लाभार्थी दिसतील आणि आता समजून घ्या या पहिल्या पानावर जर तुमचं नाव नसेल तर काय करायचं, तर काही करायची गरज नाही. खाली तुम्हाला 2, 3, 4, 5 असे वेगळे वेगळे नंबर दिसत असेल. जर पहिल्या पानावर तुमचं नाव नसेल तर दुसऱ्या पानावर चेक करा, दुसऱ्यावर नसेल तर तिसऱ्यावर करा, तिसऱ्यावर नसेल तर चौथ्यावर करा. तोपर्यंत करा जोपर्यंत तुमचं नाव इथे येत नाही. सगळ्या पानावर जर लिस्ट चेक केली आणि त्यात जर तुमचं नाव नसेल तर याचा अर्थ तुम्हाला म्हणजे पीएम किसान योजनेतून वगळण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला ई-केवायसी करणं खूप जास्त गरजेचं आहे. ई-केवायसी कशी करायची याबद्दल जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरूनच घर बसल्या बसल्या 5 मिनिटांमध्ये कशी ई-केवायसी करू शकणार याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला देईल. तर आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.